आपल्या बागेतले चिक्कू 2-3 दिवसापूर्वी मी पिकायला घातले होते तांदळामध्ये. इतके छान पिकले. त्यानंतर हे फ्रूटची जाळी आहे त्यामध्ये मी ठेवले होते. ते इतके छान पिकलेले आहेत, तर त्यातले मी जास्त पिकलेले निवडून बाजूला काढले आणि चला आपण याचा मस्त असा ज्यूस बनवूया. तर इतके छान पिकले होते ना, गर पण भरपूर आहे आणि हे 100% ऑर्गॅनिक, कसलेही केमिकल आपल्या चिक्कूवरती नसतं, घरी खाण्यासाठीच लावलेले झाडं आहेत. तर त्यातलं मी बी काढून चमच्यानं सगळा गर काढून घेतलेला आहे आणि मी याच्यात का कणभर सुद्धा साखर वापरणार नाही बरं का. इतके गोड आहेत की याला साखरेची अजिबात गरज नाही. दूध आणि तुम्हाला आवडत असेल तर चिकूमध्ये थोडंसं बर्फ टाकायचा, पण आता मी नाही टाकणार कारण लाडू सुद्धा पिणार आहे आणि समर्थ, तर सर्दी व्हायची भीती वाटते म्हणून म्हणलं साधंसं फ्रीजमधलं गार दूध आहे तेच त्यामध्ये टाकावं. तर अगोदर मी एक चिक्कूचं बनवून घेते आणि परत दुसऱ्या चिक्कूचं सुद्धा बनवणार आहे. तर दोघाला अलग अलग एक एक चिक्कूचं बनवत आहे मी या ठिकाणी. तर हे बघा किती घट्टसर असं आपलं चिक्कूचं ज्यूस बनवून तयार आहे. साधा सिंपल 100% ऑर्गॅनिक, शरीरासाठी एकदम छान. तर त्यानंतर मग मी थोडीशी टेस्ट करून बघितले कारण समर्थचं होतं आधी तू पिऊन दाखव मग आम्ही पितो. त्यानंतर चिक्कू पिला आम्ही सगळ्यांनी. समर्थला ट्युशनला सोडलं आणि आम्ही गेलो चिक्कू पिलेलं जिरवण्यासाठी ग्राउंडवर फुटबॉल खेळायला. तर लाडूला खेळायला जास्त फ्रेंड नव्हते त्यामुळे म्हणलं चल मीच तुझ्यासोबत खेळते. आणि इथं आम्ही दररोजच फिरायला येतो आणि लाडूला खरंच खूप करमतं. एवढे काही जागा म्हणजे हे नाही, क्लीन नसते इथं, पण भरपूर आजूबाजूच्या सगळे लेडीज छोटे छोटे बाळ घेऊन येतात. तर त्यामुळं आम्ही सुद्धा इथं जातो आणि खूप करमलं. मी सुद्धा आज छानपैकी फुटबॉल खेळला लाडूसोबत.